आम्ही 1000 वेळा बोलू, मी त्याला किती वेळा फोन करून बोललो, बघ उद्या काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. माझा मित्र एवढा हलकट निघाला ना, टायमिंग वरती फिरला. असं आम्ही पण किती स्वप्न बघितलेले की आपला गृहप्रवेश करूया, असं करूया तसं. एक असते ना की प्रत्येक जण बघा स्वतःचं घर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, ते आम्हाला पण माहिती आहे. तर आम्ही त्याच्यासाठी खूप काही प्रयत्न पण केले, पण यांनी जे लोकांनी जे असे वाईट माणसं असतात त्यांनी आमच्यावर वाईट केला. इंट्युशन्स येतात की काय भीती वाटत होती कुठे ना कुठे, कधी जर डील नाही झाली तर आपला सगळा सोना पूर्ण जाईल. नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओच्या टायटलवरनं आणि थंबनेलवरनं समजलं असेल आजचा व्हिडिओ कसा होणार आहे. तर आता जस्ट सर्वांचे मसाले कुरिअर करून आलोय. 45 ते 50 किलो मसाल्याची ऑर्डर होती, सर्वांचे मसाले कुरिअर करून आलोय. आता स्नेहा बघा, बाबांचा शृंगार झाला वाटतं तयार ना. वा किती सुंदर, छान झालं ना. सेम बनवलंय तू महाकाल बाबांचं, सेम, काहीच फरक नाही. तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल. तर फायनली आता घरातली सर्व कामं झाले आणि आपण जेव्हा शूट करत होतो, स्नेहा पूजा करत होती, त्यानंतर आम्ही थोडासा ब्रेक घेतला, म्हणजे मसाले कुरिअर करायचे होते. तर सर्वांचे आता मसाले कुरिअर करून झालेले आहेत. तर आता आपण आपल्या फायनल टॉपिक वरती येऊया. म्हणजे ह्या व्हिडिओचा खूप जण वेट करत होते, कारण आपण लास्ट वाले ब्लॉग मध्ये सांगितलं होतं नेक्स्ट पार्ट नक्की बघा. बरोबर. तर आजच्या व्हिडिओच्या त्या थंबनेल वरनच तुम्हाला समजलं असेल, आपल्या सोबत बिल्डरनी केलाय फ्रॉड. बरोबर. तर कसा फ्रॉड केला हे तुम्हाला मी सांगतो. तर जसं तुम्ही आता बघितलं लास्ट वाली ब्लॉग मध्ये, आपण जेवढा पण आपल्याजवळ सोना होता, आपल्या 2 ते 3 वर्षाची जी काही कमाई होती ती ज्वेलरीमध्ये आपण सर्व दिली, आणि त्याचे जे काही पैसे आले होते ते आपण डायरेक्टली जाऊन बिल्डरला दिले. बिल्डरला दिले. आणि आम्ही तुम्हाला काय सांगितलं का चावी भेटल्यावरती हातामध्ये ही व्हिडिओ आम्ही पब्लिक करणार, बरोबर, म्हणजे तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करणार. पण असं झालं त्या पिरियडमध्ये, त्यामध्ये का आम्हाला काही चावी पण नाही भेटली आणि घराचा प्लॅन पण कॅन्सल झाला. चावी पण आम्हाला मार्च महिन्यामध्ये मिळणार होती, म्हणजे जे आता येणार आहे 2026 मार्च मध्ये असं झालेलं की पोझिशन मिळेल. तर आम्ही खूप खूप खुश होतो की बापरे चावी मिळेल. स्वप्न बघितलेले खूप सारे की असं करूया तसं करूया, महाकाल बाबांसाठी खूप सुंदरचं मंदिर बनवूया. खूप खूप स्वप्न बघितले, जसे सगळे बघतात तसे पण आम्ही नवऱ्या बायकोनी सानवीनी खूप स्वप्न सजवले. पण बिल्डरमुळे ते स्कॅम झाला आमच्या सोबत. तर आता आम्ही सांगतोय तुम्हाला. तर बघा कसं आहे माहितीये का, त्या बिल्डर सोबत जो कॉन्टॅक्ट करून दिला होता ना, तो माझा मित्र होता. मी एकदा ब्लॉग मध्ये शेअर केलेला आहे. मी ना मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो, तर तिथे माझा मित्र जवळजवळ 15 ते 16 वर्षापूर्वीचा, म्हणजे ओळखीचा माझा मित्र होता. म्हणजे तो पण मार्केटला त्याच्या वाईफ सोबत आला होता. तर त्या ताईने म्हणजे त्याला सांगितलं का हे बघ यांचे मी व्हिडिओ बघतोय. मग त्यांनी ताईला सांगितलं हा तर माझा बोलतो खास मित्र आहे. मग त्याने माझ्याजवळ आला आणि त्याने मला सांगितलं, अरे अश्विन तू बोलते इथे कसं काय. तर मी सांगितलं का मी येत असतो, युट्यूब चॅनल आहे ना, तर येत असतो मी इथे. मग काय बोलतो, मग नंतर मला थोडी आयडिया होती का तो प्रॉपर्टीमध्ये आहे. तर मी त्याला जस्ट विचारलं, अरे आता बरेच वर्ष झाली रेंटने राहतोय, आता मला स्वतःचं काम करतायत असं यांना आयडिया होती आणि खरंच ते तसंच काम करत. तर मी त्याला सांगितलं का आता बरीच वर्ष झाली मी रेंटने राहतोय, आता थोडा प्लॅन आहे माझा का स्वतःचं घर घ्यावा होम लोन काढून. तर त्याने अरे तू कशाला टेन्शन घेतोस बोलते, मी तर हीच कामं करतोय, तू माझ्याजवळ ये, मी तुला एकदम स्वस्तात फ्लॅट काढून देईन बोलला. तर मी त्याला बोलणं झालं, हा चालेल ठीक आहे. आणि मग त्यामध्येच आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता पुष्पक नगरचा, 2 BHK फ्लॅट दाखवले होते. आणि जवळजवळ 15 दिवस आम्ही तिथे ना पुष्पक नगर मध्ये आम्ही फ्लॅट बघत होतो आपल्या बजेटमध्ये मिळतोय का. पण त्याला अजिबात आम्ही कॉन्टॅक्ट केला नव्हता. कोइन्सिडेंस असा झाला का तो मित्र करेक्ट आम्ही फ्लॅट बघता बघता दमलेलो त्या दिवशी, पण अचानक तिथून येताना ते आम्हाला दिसले भाऊ. तर ते दादा आम्हाला दिसले आणि आम्ही त्यांच्या जवळ गेलो. ते बोले अरे कुठे फिरतात, तर आम्ही फ्लॅट बघतोय. तर मग हे बोलले की मला फ्लॅट बघायचा, कुठेही आवडत नाहीये. तर हे काय बोलले ते दादा की माझ्याकडे फ्लॅटचं तू माझ्याकडे बोल ना, तुला मी पहिले पण बोललेलो. तर ते गेले आम्हाला फ्लॅट दाखवायला आणि आम्हाला नंतर आम्ही फ्लॅट बघितला ना, आम्हाला डायरेक्ट फ्लॅट आवडल्यानंतर आमचं झालं मग पैशांचा बोलणं. मग त्याच्या ऑफिसमध्ये गेलो, पैशांचं बोलणं वगैरे झाला, फ्लॅटची प्राइस काय ती ठरली. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला, बघ तू माझा खास मित्र आहेस म्हणून हे 4 लाख रुपये जे उडतात ना, याच्यामध्ये माझा काहीच कमिशन नाही, हे माझ्याकडनं तुला बोलते सूट बोलते. म्हणजे पुष्पक नगरला सगळ्यात कमी भावात मी तुला फ्लॅट देतोय, हे माझी गॅरंटी आहे. तू कुठेही जाऊन बघ,
पण हे कन्स्ट्रक्शनचं काम तुला कुठेही मिळणार नाही असं बोलून बोलून आम्हाला हे केला. आणि आम्ही मग विचार केला खूप आणि तिकडे आम्ही बोललो ठीक आहे आम्ही सांगतोय तुम्हाला. तर मग त्या गोष्टीला जवळजवळ 1 आठवडा गेला. मला सारखा माझा मित्र फोन करायचा, अरे बोलतो काय झालं, टोकन अमाऊंट दे. बिल्डर मागे लागलाय, दुसरे पण येतात त्यांना देऊन टाका. आम्ही पण काय विचार केला, फ्लॅट तर आपल्याला आवडलेला आहे, चांगला 2 BHK आहे, चांगला बिल्टअप एरिया आहे, तर आपण 1 लाखाचा आपण टोकन देऊया. आम्ही काय केला, स्नेहाच्या नावाने एक चेक काढला आणि 1 लाखाचा दिला. मग त्याने मला काय म्हणतात, तू आता बिंदास टेन्शन घेऊ नको, तुला 1-1.5 महिने काहीच नाही, म्हणजे तुझी तयारी कर बोलला. 1-1.5 महिने तुला काही त्रास नाही, तुझा कसा होते, किती एलिजिबिलिटी आहे, किती तुला म्हणजे रिक्वायरमेंट आहे तू सांग. तर आमचा तर रिक्वायरमेंट जास्त होता, पण आम्ही ते सगळे ब्लॉग मध्ये शेअर केलेले की असं झालंय, आम्ही नाही आता करत. तर मग नंतर ते बोलले की तू एक काम कर, मला येऊन भेट, कारण लोनचा जो आम्हाला अमाऊंट होता, रिक्वायरमेंट होती तेवढी नव्हते मिळत. तर आम्ही प्लॅन ड्रॉप करायला रेडी झालो की नाही बाबा आमच्याशी नाही होणार, आम्हाला नाही करायचं. पण त्यांनी आम्हाला कॉल केला आणि कन्व्हिन्स केलं की मला येऊन भेटा म्हणून. तर आम्ही गेलो भेटायला. आम्ही बोललो काम करतो, आम्ही 2 BHK नाही बघत, आमच्या बजेटमध्ये 1 BHK बघतोय, पुष्पक नगर मध्येच बघतोय, पण कुठे पण बघणार. त्यांचं म्हणणं होता तुम्ही मस्तीमध्ये घेऊन टाका, याची प्राइस आहे 3 ते 4 महिन्यानंतर कोटीवरती जाणार आहे. ते कोटीवरती जाणं ते आमचा ते दुसरा प्रश्न होता, पण आमच्या डोक्यात ते गोष्टी घुसले आणि मग त्यांनी आम्हाला फोर्स केला आणि मग नंतर आम्ही पण डन झालो. आणि आम्ही मनातलं सगळं सांगितलं की आमच्याकडे काहीच नाहीये, फक्त गोल्ड आहे, जे काय आहे आमच्याकडे एक पण एक्स्ट्रा कॅश नाहीये, काही नाहीये. तर ते बोलले ठीक आहे, थोडा थांबा, आपण बिल्डरशी बोलूया काय बोलतोय, मग तुम्ही विचार करा. मग नंतर आम्ही 1 लाखाचा चेक त्याला दिला होता. तोपर्यंत त्यांनी काय अकाउंटमध्ये म्हणजे बिल्डरला काही दिला नव्हता, फक्त त्यांनी सांगितलेला की मी कस्टमरकडनं समोरून टोकन घेतलेलं आहे. तर मग नंतर मी सांगितलं त्याला का बघ आमचा बजेट एवढा आहे, आमच्या जवळ जे काही डाऊन पेमेंटचं आहे ना, आम्ही डाऊन पेमेंट द्यायला तयार आहोत, पण जे काही डाऊन पेमेंट देणार ना, सर्व माझ्या बायकोचं सोनं असणार, माझी पोरीची चैन असणार आणि माझी चैन असणार, म्हणजे आमचा जेवढा कमवलेला ते सोन्यामध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलाय तो विकणार, मग नंतर तुम्हाला देणार. तर त्याने घेतला काय आम्हाला, तू काही टेन्शन घेऊ नको, एकदम बिल्डर चांगला आहे, एकदम साधा आणि बोला आहे, माणुसकीला चांगला आहे, तो समजून घेईल, एकदा तुम्ही या आणि भेटा आणि बोला. मग आम्ही काय केला, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो आणि बिल्डरला भेटायला गेलो. तर त्यांनी काय सांगितलं की तू बोलते एवढी अमाऊंट मला एवढं डाऊन पेमेंट साठी रेडी करा, जे काय असेल नंतर आपण बघू. बोलते टाइम घ्या तुम्ही, पोझिशन पर्यंत तुम्ही मार्च पर्यंत तुम्ही द्या जे काही पैसे एक्स्ट्रा वरती राहतील जे तुमच्याकडे नाहीये. तर आमचं म्हणणं होतं की जे काय करणार ते आम्ही दोघे मिळून करणार, कोणाचाही 1 रुपयाची हेल्प घेणार नाही. तर आमचा असं पूर्ण प्लॅन झाला होता. नंतर मग ह्यांचे मित्र काय बोलले की एक काम कर, तू ना रेडी कर तुझं डाऊन पेमेंट. मग त्यांनी काय केलं माहितीये का, जो आपण टोकन अमाऊंटचा 1 लाखाचा चेक दिला होता ना, तो त्यांनी बिल्डरला सांगितला टाक म्हणून अकाउंटवरती. त्याच्या अकाउंटवरती पास झाला चेक 1 लाखाचा. मग नंतर राहिला आता आपला डाऊन पेमेंट, जे आपल्याला अमाऊंट द्यायला लागतो ना, तर आता ती अमाऊंट आपण जमा कुठून करायचं, बरोबर. तर आम्ही म्हणजे आपल्याला कसा, माझा मित्र सारखा फोन करायचा, अरे अश्विन काय करतो, तो विचारतोय आता बिल्डर, आता तुला अमाऊंट दे, म्हणजे तो कसा गप्प बसेल 4-5 महिने, मग तुला काहीच टेन्शन नाही. ही गोष्ट कधी होत होती, नोव्हेंबर मध्ये. तर 4-5 महिने मग तू आरामात दिलेस ना पैसे, आरामात तुम्ही डिस्बर्स हे केलास ना, लोन डिस्बर्समेंट केलं तरी काही आणि आम्ही लोन घ्यायला पण रेडी नव्हतो, पण त्यांनी सांगितलं की 6 महिन्यानंतर तुम्ही चेंज करा बँक, मग ते तुमचं काही इंटरेस्ट वगैरे काय ते कमी होऊन जाणार. तर आम्ही पण विचार केला ठीक आहे बाबा, एकदाशी आपलं घर होईल ते आपण बघू नंतर कसं काय करायचं. त्याला डाऊन पेमेंटची अमाऊंट द्यायच्या अगोदर मी त्याला एक वेळा नाही तर 100-200 वेळा मी सांगितला, बघ जर तुला आम्ही हे पैसे देतोय तर देणारे पैसे कुठनं येणार, आमच्या जवळ आमची सेव्हिंग काहीच नाही, सर्व आम्ही सोना विकून देणार. उद्या काय झाला तर बघ आमचा भरपूर मोठा नुकसान होणार. ऑलरेडी आम्ही सगळं सोनं विकलं ना, आमचं काहीतरी 3 लाखापर्यंत नुकसान झालं ना. आजचा रेट पण किती वाढला, बघितलं 3 ते 4 लाखाचं नुकसान झालंय. तर मी त्याला भरपूर वेळा सांगितला आणि मग नंतर अरे तू बोलतो नको टेन्शन घेऊ, तू दे, तू बिल्डर एकदम चांगला आहे असं बोलतोय ना, म्हणजे आम्हाला ते याच्यात घेतला त्यांनी. तर बरं चालेल ठीक आहे, एवढा बोलतोय. आणि तुम्हाला माहिती असेल डिसेंबर मध्ये आपण ना उज्जैनला गेलो होतो. तर मी त्याला पुन्हा एकदा बोललो,
मला भरपूर सारखं मला मित्र फोन करत होता, अरे तो बिल्डर फोन करतोय, काय करणार, तू देतो की नाही. तर मी त्याला काय सांगितलं, मी ना उद्या उज्जैनला चाललोय, मी उज्जैनला जाऊन महाकाल बाबांचं दर्शन घेतलं ना, तसंच मी घरी आलो ना तर दुसऱ्या दिवशी मी तुला ज्वेलरी जवळ जाईन आणि पैसे काढेन आणि देईन, तू फक्त असं बिल्डरला बोल. मग त्यांनी फोन केला बिल्डरला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला रिटर्न फोन करून. बोलते बिल्डर बोलला ओके, बोलते चालेल. मग नंतर आम्ही उज्जैनला गेलो, महाकाल बाबांचं दर्शन घेतलं. ऍक्च्युली आम्ही उज्जैनला ह्यासाठी गेलो होतो, महाकाल बाबांना प्रार्थना करण्यासाठी, थँक्यू बोलण्यासाठी गेलो होतो का तुम्ही आमच्या मनासारखं घर दिलात आणि एवढं सुंदर घर आहे ना का त्या घरामध्ये बाबा आम्ही तुमचं मंदिर पण बनवणार आहोत, खूप सुंदर आहे आणि जे काही असेल आमच्यासाठी बेस्ट असेल ते हे तुमच्यावरतीच करणं आहे. जर आमच्यासाठी चांगलं असेल तर आम्ही एक्सेप्ट करू आणि नसला तरी एक्सेप्ट करू. मग आम्ही रिटर्न आलो आणि मग ते दादा आमच्या मागेच लागले होते. आम्ही बोललो ठीक आहे आम्ही येतोय. मग आम्ही गेलो सागर ज्वेलर्स मध्ये. सागर ज्वेलर्स मध्ये जायच्या अगोदर सुद्धा त्याला मी 2 दिवस हेच बोलवतो ना, कुठे ना कुठे आपल्याला कसं म्हणजे आपण इंट्युशन्स येतात की काय भीती वाटत होती कुठे ना कुठे, कधी जर डील नाही झाली तर आपला सगळा सोना पूर्ण जाईल म्हणजे आपल्याला अमाऊंट भेटेल पण लॉस कोणाचा आपला होईल ना. स्नेहाचं मंगलसूत्र, सानूची चैन, माझी चैन, अजून खूप काही केला होता. तरी त्याला मी सांगितलं बघ जर डील कॅन्सल झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आम्ही अजूनपर्यंत सांगतो आमच्याजवळ काहीच सेव्हिंग नाही, जे काही आम्ही पैसे देऊ ते सोनं विकूनच देणार आहोत. अरे तू बोलते नको टेन्शन घेऊ, मी बोलतोय ना हा माझा शब्द आहे आणि खूप चांगला आहे बिल्डर, काय ना तो त्याचा हाच हे होता की बिल्डर खूप चांगला आहे. तर आम्ही गोल्ड वगैरे विकला आणि तुम्ही बघितलं आम्ही देऊन आलो घरी आणि आम्ही एकदम शांतपणे झोपलो. आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही सांगितलं का आता आम्ही गोल्डचे जे काही पैसे भेटत होते ते सर्व आम्ही बिल्डरला दिलेले आहेत. ते तुम्ही आता ब्लॉग बघितलेला असणार याच्या पुढचा, बरोबर ना, याच्या मागचा. तर आता याच्या पुढे काय झाला आता हे तुम्हाला आम्ही सांगतो. तर आम्ही बिल्डरकडे गेलो आणि मी बोलले ऍक्च्युली की आम्ही एवढे पैसे तुम्हाला देतोय, त्याचा प्रूफ काय. आणि कसं आपण कॅश मध्ये देतोय कुठे ना कुठे भीती वाटते ना, फर्स्ट टाइम आहे. भले पैसा तो आपला व्हाईट आहे, आपण इन्कम टॅक्स सर्व भरतो कारण आपल्या जवळ सर्व बिल पण होती, आपण गोल्ड घेतलेला आणि आपण प्रूफ होता की व्हिडिओ शूट केला की आपण मंगलसूत्र हे ते विकलेलं, त्याच्यानंतर आपल्याला कॅश मिळालं. तर याची ही एक अशी चिठ्ठी दिलेली आपल्याला. तर त्याच्यामध्ये आम्ही बोलल्यावरती तर यांचं ते मित्र आहेत ते बोलायला लागले की एक काहीतरी रिसिप्ट बनवू दे त्यांना की जेणेकरून त्यांच्याकडे एक राहील की बाबा एवढे पैसे दिलेत, एवढं बाकी आहे. तर बिल्डरनी काय आम्हाला प्रूफ म्हणून या रिसिप्ट दिली. या रिसिप्ट वरती सर्व त्यांनी म्हणजे लिहिलेलं आहे, आम्ही त्याला अमाऊंट किती दिली आणि आपल्याला किती द्यायची आहे. तर त्याला आम्ही टोटल जेवढं आपलं सोन्याचे जे काही पैसे होते ते सर्व दिले आणि त्यांनी लिहून दिलं. आणि मग नंतर आम्हाला आणखीन लिहून दिला का तुला या महिन्यामध्ये टोटल 4,20,000 रुपये द्यायचे, तेव्हा तुझा म्हणजे लोन आपल्या याच्याशी अग्रीमेंट बनेल त्यांनी सांगितलं. तर आम्ही एकदम शॉक झालो की 4,20,000. मित्र तर बोलला होता का तू एकदा हे दे म्हणजे काय पेमेंट जे काय असतं जी तुझ्या अमाऊंट वरची असेल ना तू दे, मग नंतर तू 3-4 महिने काय टेन्शन घेऊ, तोपर्यंत तुला पैसे जमा करायला टाइम पण भेटेल. पण बिल्डरचा वेगळाच होता. बिल्डर बोलला नाही तुला बोलतो याच महिन्यामध्ये द्यायला लागेल. तर आम्ही एक थोडा 2 मिनिटं शांत बसलो आणि एक्सेप्ट केला की ठीक आहे. पण आम्ही त्याला असं एक रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही समजून घ्या आम्ही सगळं गोल्ड विकून टाकलाय. मग बोलायला लागलं गोल्ड विकायची काय गरज होती, त्यांनी बघितलं गोल्डची बॅग आहे. अरे आप लोग ने गोल्ड क्यों बेच दिया, आप लोग अगर मेरे को 1 लाख का टोकन अमाउंट देता ना तो आपके नाम पे ब्लॉक रहता, हम जुबान के पक्के, असं तसं बोलून ना खूप त्याने आम्हाला फिरवलं. मग आम्हाला अजून एक धीर आला की ठीक आहे बाबा हा समजणारा माणूस आहे. तर आम्ही बोललो एक काम करतो, आम्ही 4,20,000 ना आम्ही 2 लाख रुपये 1-1.5 महिन्यात तुम्हाला देतोय, तर एक एवढा टाइम द्या आम्हाला. तर आम्ही भरपूर मेहनत केली 1 महिना, कारण कसं आहे माहिती का सर्व घरातले खर्च करून त्याला आपल्याला 2,20,000 रुपये द्यायचे होते. तर मग काय करायचं आम्ही भरपूर मेहनत केली रात्र न दिवस. तुम्ही पण खूप म्हणजे ब्लॉग मध्ये आम्हाला सारखे म्हणत होते का तुम्ही एवढी मेहनत करताय, तर त्यासाठी आम्ही सर्व मेहनत करत होतो. तर आम्ही 1 महिन्यानंतर आम्ही ती अमाऊंट जमा केली. 1 महिन्यामध्ये पण नाही 15 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये आम्ही 2,20,000 रुपये जमा केले. आणि मग नंतर माझ्या मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की मी 2,20,000 रुपये जमा केलेले आहेत, मी बिल्डरला द्यायला येतो उद्या. त्याने म्हटलं चालेल ठीक आहे. मग नंतर आम्ही तिथे गेल्यावरती आम्हाला सांगितलं, मग तो बोलते 2,20,000 रुपये हावभाव चेंज, कारण त्याला आम्हाला फसवायचा होता. बिल्डरला आणि मित्राला आम्हाला फसवायचा होता. कारण बिल्डरला हे नव्हतं माहिती का आपण युट्यूबर आहोत,
पण त्याचं ते एकदम जोपर्यंत त्याला माहित नव्हतं तोपर्यंत त्याचं ते हावभाव दिसत होतं चेहऱ्यावरती. भरपूर ऍटिट्यूड मध्ये बोलत होते आम्हाला. मैंने तो बोलते 2,20,000 रुपये बोला ही नहीं, मैं बोलते 4,20,000 रुपये बोला, ये अभी कैसे हो जाएगा बोलते, मैंने तेरे को इतने है? सस्ते में बोलते फ्लॅट दिया. तर मी बोललो त्याला इतनं सस्ते में मतलब मैंने भी सोना बेचा है. मी जेव्हा सोना विकायला जायच्या अगोदर मग मी अगोदर सांगितलेलं ना तुम्हाला का नंतर काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे का माझ्याजवळ एवढेच पैसे आहेत म्हणून. आणि तेव्हा तुम्ही काय नाही बोला का तुम्ही सोना नका विकू, मला डायरेक्टली मला एवढे आणि मी हे पण बोलले की आम्ही तुमचा जो 2 BHK बघितला तो कॅन्सल पण करायला आलेलो, पण तुमचेच हे माणसाने सांगितलं की तुम्ही घेऊन टाका, आपण काय असेल ते बोलूया. तर बोलते मग आपल्याकडे 1 BHK पण होता पण आम्हाला नव्हता आवडला ना आणि आमच्या वास्तूमध्ये नव्हता बसत तो. तर असं ह्या गोष्टी झाले. मग आम्ही खूप खूप अपसेट झालो की आता काय बोलायचं याच्यासोबत. तिथे पण त्यांनी काय कसं आम्हाला हे दिला कारण आम्ही 2,20,000 15 दिवसामध्ये जमा केले. मग त्यांनी काय सांगितलं का हे एंडिंग मध्ये आणखी 2 लाख रुपये जमा कर म्हणून. तर आम्ही बोललो चालेल ठीक आहे, आपण हे आणखीन याची चौपट आपण मेहनत करूया आणि या एंडिंग मध्ये आपण आणखी 2 लाख रुपये जमा करूया. मग नंतर थांबणार का, तेव्हा पण आम्हाला बिल्डरने सांगितलं का तेव्हा आम्ही थांबणार म्हणून. तब मैं रुकूंगा, खाली ये इतना मेरे को अमाउंट निकाल के दे दो करके. आणि मग नंतर कारण तेव्हा आम्हाला हे नव्हतं सांगितलं ना का डिस्बर्समेंट पण करा. आमच्या नावावरती रिक्षा होती कारण आम्हाला रिक्षा पण क्लिअर करायची होती. आम्ही कसं म्हणजे डोका चालवलेला का ही जी अमाऊंट याला दिली 4,20,000 रुपये, बाकी नंतर पुढच्या महिन्याला आपण भरपूर मेहनत करू, रिक्षा क्लिअर करू. कारण आपल्याला बोललेलं आहे का तुला 3 ते 4 महिना आम्ही काहीच त्रास नाही देणार, बोलणार पण नाही, म्हणून आम्ही असं ठरवलेलं. मग आम्ही पुन्हा परत मेहनत केली आणि विचार करा पुन्हा 15 दिवसामध्ये आम्ही 2 लाख रुपये तयार केले. म्हणजे दिवस रात्र एक केला. आम्ही 1 महिन्यामध्ये मला किती एन्झायटी झालेली कारण झोप नव्हती भेटत. मग त्याच्यात जेवण नाही बरोबर, इतका स्ट्रेस की बाबा होणार का नाही होणार, कोण घरातून हेल्प नाहीये, कोणाचा सपोर्ट नाहीये, कोण फोनवरती नाही बोलत, जे काय ते आमचं चालू आहे. अशी रात्र आणि दिवस काढून आम्ही 1 महिन्यामध्ये 4,20,000 रुपये जमा केले आणि मी दीड महिन्यात केले. बरोबर, दीड महिन्यात केले. मग नंतर बिल्डरला आम्ही फोन केला आणि सांगितलं की पहिलेच 2 लाख रुपये आपल्याजवळ रेडी आहेत, आता आणखीन जे काही अमाऊंट होती ती पण जमा केलेली आहे, तर आता आम्ही घेऊन येतो. तर मित्र पण बोलला चालेल ठीक आहे ये घेऊन. आणि जेव्हा जसं घेऊन गेलो ना याने परत दुसरा एक ऑप्शन टाकला का तुला बोलता आत्ताचे आत्ता बोलता डिस्बर्समेंट करावं लागेल. मेरे पिताजी मान नहीं रहे, वो बोल रहे अभी के अभी चाहिए, हमारे ऊपर भी बोलते बहुत कुछ है प्रेशर. आम्ही फुल टेन्शन मध्ये. आता कसं काय होणार, आपण पटकन आता ही रिक्षा पण क्लिअर करायला 2 लाख रुपये आणायची कुठनं. आपण जी काही कमवलेले, आपण जे काही सोनं विकलेलं ते सर्व आपण बिल्डरला देऊन बसलो होतो. इथे झाले आमची फसवणूक. आम्हाला करेक्ट यांचा समजला माइंड काय आहे का यांना आमचे पैसे घ्यायचे होते आणि आम्हाला फसवायचे होते. मग आम्ही विचार केला असं कसं म्हणून. तुम्ही तर बोललेलं का 3 महिने मी बोलते. आणि ह्या मीटिंग मध्ये ना माझा मित्र आहे सारखा पलायचा, येतच नव्हतं बिल्डर सोबत. कारण त्यांच्या दोघांचं हे झालेलं का मी यांना बोलवून आणि कन्व्हिन्स करीन बरोबर. ते आम्हाला लगेच त्यांच्या हावभावावरती समजला. माझा बँकवाले पण यांचेच हे असतात, टायअप असतात, मग हे सगळे मिळलेले असतात, मग आपल्याला प्रेशराईज करत असतात की तुम्ही करा. मग ते बँकवाल्याचा कॉल, सर घ्या तुम्ही लोन घ्या, बँक तुम्हाला कमी मध्ये देते. सोना विना विकून विचार करा, एवढे दिवस याही आपले पैसे एवढी रक्कम आपली यूज केली आणि यांचा कसा तो प्लॅन होता आणि आता यांना आपल्याला फ्लॅट द्यायचा नव्हता बिल्डरला. बोलतो डिसेंबरचे एंडिंग पर्यंत पण नाही थांबणार मी. जेव्हा आपण बसलो आणि सांगितलं का पोझिशन कधी भेटणार, तुम्ही लिहून देणार का, तेव्हा आम्हाला सांगितलं का मार्च नाहीतर एप्रिल मध्ये. मग नंतर आम्हाला म्हणायला लागला मैं बता नहीं सकता कभी पोझिशन मिलेगा, 1 साल भी लगेगा, 1.5 साल भी लगेगा, इधर पाणी नाही, यहाँ पे लाईट नाही, यहाँ पे कैसे रहोगे. अरे मग माझं म्हणणं हे होतं आमच्या दोघांचा, इथे लाईट नाही पाणी नाही. मग मी जेव्हा सोना विकायला बोललो आम्ही सोना विकून तुम्हाला डाऊन पेमेंट देणार, मग तेव्हा तुम्ही आम्हाला हे का नाही सांगितलं का तू इथे इन्व्हेस्ट करतोस आमचे करू नको म्हणून, तू घेऊ नको, इथे 1-1.5 वर्ष लागू शकतोय, तेव्हा का नाही बोलला. ओसी कधी मिळणार, हे कधी मिळणार, काय EMI आहे का मंथली, फिर वो कैसे भरोगे, असं का बोलायला लागला माहितीये का. त्यांना एक दुसरी पार्टी आली होती, त्यांना त्याच्यावरती त्याच फ्लॅटवरती 4 लाख रुपये एक्स्ट्रा भेटत होते म्हणून. मग नंतर तो आम्हाला तिथनं तोडायला बघत होता जेणेकरून आता हे नाहीच बोललं पाहिजे आणि ही डील कॅन्सल झाली पाहिजे. बरोबर. आम्ही एवढे स्वप्न बघितलेले काय होता की आपला एअरपोर्ट स्टार्ट झालेला 25 तारखेला,
तर त्यांना बोलतात ना ते एकदम हे होतं तर लालच आलेला, लालच आलेला आम्ही builder एवढी ला. कमी मध्ये दिला, आता तर प्रत्येक बिल्डरनी होल्ड करून ठेवला आणि आम्हाला सांगतात प्रत्येक बिल्डरने ना आता होल्ड करून ठेवला, कोण कोणाला व्हिजिटरला ना फ्लॅट दाखवतच नाहीये कारण की एक्स्ट्रा पैसे भेटतील वरती नंतर. बरोबर. अरे पण तुम्ही अगोदर डील करताना बोलते आता मग यांचा मित्र बोलायला लागला तू पण आता किती झाले महिने तू पण आता थांबवलेला आहे. माझा मित्र एवढा हलकट निघाला ना, शपथ सांगतो, महाकाल बाबा समोर आहेत, खोटा अजिबात बोलणार नाही, तुम्हालाही चांगलं माहिती, एवढा हलकट आणि निर्लज्ज आणि बेशरम निघाला ना. टायमिंग वरती फिरला. सर्वात पहिलं बोलला होता तू फक्त एकदा हे कर का मी तुला बोलते सांभाळून घेईन, तुला 4 ते 5 महिने कसलाच त्रास नाही देणार, असं सुद्धा बोलला. महाकाल बाबांचं दर्शन घ्यायला आम्ही जाता वेळी पण त्याला मी 100 वेळा बोललो, बघ मी तुला पैसे देणार आहे, हे सर्व आमचं सोनं विकून देणार आहोत, सोनं विकून देणार आहोत आणि पुढे काही गडबड नाही झाली पाहिजे. तू बोलतोस का 4-5 महिने बिल्डर थांबल, नंतर असा नाही बोलला पाहिजे का मला आत्ताच दे, पण त्या तशाच सर्व गोष्टी घडल्या. एवढा माणूस पैशांसाठी खालच्या पातळीवरती उतरेल मला माहितच नव्हता. विचार करा, बिल्डरने तर धोका दिलाच, पण मित्र पण एवढा निर्लज्ज आणि हरामखोर मला असा फसवेल हे माहितीच नव्हता. विचार करा, 1,70,000ची युट्यूब फॅमिली आहे आपली, 1,70,000ची युट्यूब फॅमिली आहे आपली. जर आमच्याजवळ एवढा चान्स होता त्यांची व्हिडिओ बनवायची, विचार करा एवढा चान्स होता व्हिडिओ बनवायचा आणि व्हायरल व्हायचा, पण आम्ही अजिबात व्हिडिओ नाही बनवला. आम्ही काय विचार केला, आम्ही जे काय आहे बाबांवरती सोडला, जे काय करतील बाबाच करतील. आम्ही घरी आलो, त्या दिवशी डील कॅन्सल झाली आणि घरी आलो आणि बाबांजवळ बसलो आणि बाबांजवळ एकच प्रार्थना केली का महाकाल बाबा जे काही घडलंय हे खूप चुकीचं घडलंय. आम्ही त्या घरामध्ये आमचं स्वप्न बघितलेलं, आमची 2 ते 3 वर्षाची कमाई आम्ही जमा केलेली, ती सर्व आम्ही विकून दिली. आम्ही 1000 वेळा बोलू, मी त्याला किती वेळा फोन करून बोललो, बघ उद्या काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, कारण उद्या काही प्रॉब्लेम झाला तर लॉस फक्त आमचाच होणार आणि आम्हाला कोण सपोर्ट पण नाहीये. मी स्वतः बोलायची की दादा बघा आम्ही स्वप्न बघतोय ते पूर्ण झालं पाहिजे, नाही तर आम्ही खरंच युट्यूब फॅमिलीला पण अजून आम्ही सांगितलं नाही की हे स्टेप घेतो, कारण आम्हाला कुठे ना कुठे ना भीती होती. मला सांगा, जर उद्याच्या दिवशी त्याच दिवशी जेव्हा आम्हाला बिल्डर असा बोलला तर किती लोक आपल्याजवळ उभे राहिले असते, पण आम्ही महाकाल बाबांवरती सोडला, कारण आमची ती भक्ती बोलताय ना आम्ही मनापासून करतो, जे काही करतो ना बाबांची प्रार्थना पूजा हे सर्व आम्ही मनापासून करतो. आम्हाला एवढंही आठवते, आमचे खूप वाईट दिवस होते, इथपर्यंत पण आम्हाला महाकाल बाबांनीच आणलाय, तुमचा सर्वांचा सपोर्ट, महाकाल बाबांची कृपा. तर आम्हाला 100% माहिती होता का महाकाल बाबा आपले पैसे कुठेच अडवणार नाही. तर आम्ही महाकाल बाबाने हे केले, प्रे केले की जे काही आहे ना याच्यातून तुम्हीच आता आम्हाला काढू शकता. आम्हाला भरपूर चान्स होता, आम्ही जर व्हिडिओ बनवले ना किती व्हायरल झाला असता आपला चॅनल. असे टॉपिक लोकांना पाहिजे असतात, माहिती आहे ना. बघा ना, आम्ही विचार पण नव्हता केला की आमच्यासोबत असे गोष्टी घडतील. आम्ही किती स्वप्न बघितले, ते काय ते थोडी भरू शकतात ना. आम्ही त्यांना बोललो आम्हाला किती मानसिक त्रास झालाय, त्यांनी बोललो ना त्या टायमिंग आम्ही एकमेकाला बघत राहिलो की अरे आता काय याला रिप्लाय काय करायचं, बोलायचं काय, या माणसाने आपल्या समोर काहीच ऑप्शन ठेवला नाहीये. आपल्याला असं दाखवते की तुम्ही नाही करू शकत. आम्ही त्याला पैसे जमा करून, आम्ही त्याला बिंदास बोलू की आमच्याकडे पैसे आम्ही जमा करतोय, आम्ही मेहनत करतोय, त्याच्यानंतर तुला ही अमाऊंट देतोय. मग त्यानंतर ना आम्ही डील ना कॅन्सल केली. कॅन्सल केल्यावरती मी डायरेक्टली मग आम्ही बिल्डरला बोललो एक काम करा, एवढा हॅडॅक आम्हाला नाही पाहिजे, कारण तुम्ही पण बोलताय का आत्ताच डिस्बर्समेंट करायला लागेल आणि वरती आणखी 3 लाख रुपये होते ते लिहिलेले होते का ते 3 लाख रुपये त्यांनी कसं आम्हाला सांगितलेला का जेव्हा तू इथे राहायला चावी दिली ना की तेव्हा दे, मी काहीच तुला त्रास देणार नाही. तर आम्ही पण एक याच्यातच होतो की आपल्याकडे 3 महिने आम्ही लोन साठी पण रेडी झालो. तर त्यांनी सांगितलं की वरचे पण 3 लाख तुला आत्ताच द्यायचे आहेत, कारण त्याला पुढे दुसरी पार्टी आहे ना ती एक्स्ट्रा पैसे भेटवतो, म्हणून तो आम्हाला प्रेशराईज करत होता की तुम्ही इथून ब्रेकआउट करा जेणेकरून मी त्यांना देईल. म्हणजे आपला फॉल दाखवत होता, म्हणजे फॉल्ट. मग मी काय बोललो त्याला, आम्ही एवढे पैसे दिले तुम्हाला, एवढे पैसे दिले, सर्व सोनं विकून दिला, 1-1.5 महिना आम्ही एवढी मेहनत केली, हे सुद्धा 4,20,000 रुपयाची तुम्हाला आता अमाऊंट द्यायला सुद्धा रेडी झालोय, तरी पण तुम्ही सांगताय का तुम्ही हे 3 लाख द्या. तो बोलताय हे माझे नाही तर तुझ्या मित्राचे आहेत. इथे अजून एक आम्हाला शॉकिंग, आम्ही एकदम शॉकच झालो. शॉक का झालो, कारण मित्रांनी सांगितलं का माझा 1 रुपयाचा पण कमिशन नाही याच्यामध्ये, आणि बिल्डर सांगतोय का हे तुझ्या मित्राचं आहे, बोलतो पैसे 3 लाख रुपये.
आम्ही एवढा शॉक झालो ना. हे बघा, मला याच्याशी काय घेणं देणं नाही. हे बघ, मी पण मसाल्याचा बिझनेस करतोय. उद्या जर कोणताही माझा मित्र एकदम खास घरातला जरी आला आणि मला बोलला ना का मला 1 किलो मसाला दे, तरी मी त्याच्याजवळ पैसे घेईन. का? कारण तो माझा बिझनेस आहे, माझा बिझनेस आहे आणि माझा त्या बिझनेस वरती माझ्या घराचा घर खर्च चालतंय, माझी फॅमिलीचा पोट भरते त्या बिझनेस वरती. तर मला तिथं फ्री मध्ये देणं चुकीचं वाटतं. मी मसाल्याचे पैसे घेणार म्हणजे घेणारच. तर बोलण्याचं तात्पर्य हे आहे, जर मित्र तिथं काम करतोय ना, ते त्याचं कमिशन जरी तुम्हाला बोलला असतं त्यावेळीच, जेव्हा डील करायच्या वेळेस का बघ माझा एवढा कमिशन बनतोय, एवढा तुला मला कमिशन द्यायला लागेल, मी दिला असता. का नसता दिला? अरे तुझा पण तो काम आहे, तुझ्या फॅमिलीचा तू पोट भरतेस ते कामावरती. ती नंतरची गोष्ट ना, तुला मी 3 लाख रुपये देईन का नाही, मग तेव्हा पण आम्ही ठरवलं असेल डील करायची की नाही. पण तुम्ही ते सांगायला पाहिजे होतं ना. या चोरांसारखा मागशी समजतोय आम्हाला. बिल्डर स्वतः बोलते का ये 3 लाख रुपये तुझे, आप उससे बात करो, आप उससे बात करो. अगर वो मान जाता है ना तो आप देख लो, नहीं तो फिर आप देखो क्या करना है. मग तिथून आम्ही डील कॅन्सल केली आणि म्हणजे त्याला असं पण बोललो ठीक आहे मी जाऊन त्याला भेटतोय. मग आम्ही तिथे जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेलो मित्राच्या, कारण तो इकडे येत नव्हता बिल्डर समोर बसायला, फेस टू फेस बोलायला. तर मग नंतर त्याच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्याला बोललो का अरे बिल्डर तर बोलतोय का 3 लाख रुपये जो कमिशन आहे तो तुझा आहे म्हणून, मग तुम्हाला त्यावेळेस का नाही बोलला? बिल्डर का आता असं बोलतोय? तर मग त्यांनी मला कसं सांगितलं माहितीये का, हा ते पैसे कुठले आहेत माहितीये का अश्विन, ते मी आता इथे बोलते 4-5 बोलते फ्लॅट डील केले, विकले ना, त्याचा बोलतो तो माझा कमिशन आहे. त्याने सांगितलं का अश्विनचा जेव्हा पेमेंट येईल त्याच्यातनं तुला बोलते 3 लाख रुपये दे. म्हणजे किती हलकट लोक आहेत, विचार करा. म्हणजे तो आता बिल्डर बोलतोय का त्याचे याच्यातलं पैसे. आम्हाला हे सगळ्यात जास्त वाईट काय वाटलं माहितीये का, ते दादानीच आम्हाला डोका दिला की तुम्ही डाऊन पेमेंट द्या, तुम्हाला घर होऊन जाईल आणि खूप चांगला होईल तुमचा, कारण तुम्ही आता कमी वयाचे आहात, तुमच्याकडून होऊन जाईल. त्यांनी एक पण असा शब्द दिला होता, जर तुम्हाला काय मागे पुढे पैसे जर कमी पडले ना तर मी देतोय. आता कमिशन द्यायला पण आपण रेडी होतो, पण तो एक शब्दामध्ये पण नाही बोलला की मी थांबतोय ते 3 लाख रुपयासाठी. 3 महिन्यात द्या किंवा 2 महिन्यात द्या, अशा जरी एक जुबान असते. कसं माणसाने बोललं पाहिजे, कारण त्याला समजायला पाहिजे आणि त्याला बोलायला पाहिजे होतं ना. आपली कंडिशन खराब होती, कारण त्याला हे चांगलं माहिती होतं आपल्या जवळ आता 1 रुपया पण नाही, आपण जेवढा सोना होता तो त्यांना दिलेला. काय बोललं माहितीये का, मला अजून आठवते बसलेले चेअर वरती, काय मग आता तुम्ही काय विचार करताय तुम्ही, तर नाही आम्ही कॅन्सल का कॅन्सल करताय, नाही आमच्याकडे पैसे. माहितीये तुम्ही जर कॅन्सल केला ना की दुसरा माणूस आहे ना 14 का 15 लाख रुपये वरती देणार, बघा आता वाढत जाणार आहे त्या फ्लॅटचा प्राइस. आम्ही दोघे परत इतका डोका फिरला की आमच्या तोंडावरतीच बोलतात की तुम्ही नाही घेतला तर दुसरा कोण घेणार, तर 14-15 लाखाचा फायदा होणार बिल्डरला. म्हणजे एक प्रकारे ते आपण सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही कॅन्सल केलं त्याला एक्स्ट्रा पैसे मिळतील. तर इतका डोका हे झाला, आम्ही काहीच बोललो नाही, तोंड पाडून आम्ही दोघे जण निघून आलो की बाबा आम्हाला कॅन्सल करायचंय. तरी पण बोलतो अजून बघ 2-3 दिवस घे बाबा, तुझं काय झालं. आम्ही बोललो का बाबा नाही बाबा नंतर, कारण यांच्या हावभावावरनं आम्हाला समजलं ना. आणि बिल्डरला ते 100% आपल्याला डील कॅन्सल करायची होती, कारण त्याला 10-15 लाख रुपये एक्स्ट्रा भेटत होतं, म्हणजे वरती 4 लाख रुपये एक्स्ट्रा भेटत होतं त्याला. 4 लाखासाठी त्यांनी आमच्या स्वप्नांचा चूर केला दोघाही मिळून. तर काय बोलणार, आम्ही एवढे रडलो घरी येऊन का आम्ही किती स्वप्न बघितलेलं. आमच्या सोबत आमच्या मुलीने पण स्वप्न बघितलं होते त्या घरामध्ये. सानूने पण स्वप्न बघितलेले का पप्पा माझा इथे बेडरूम असणार, पप्पा माझा असं घर असणार, मी असं त्याला सजवणार. आम्ही पण किती स्वप्न बघितलेले की आपला गृहप्रवेश करूया, असं करूया तसं. एक असते ना की प्रत्येक जण बघा स्वतःचं घर असणं खूप इम्पॉर्टंट आहे, ते आम्हाला पण माहिती आहे. तर आम्ही त्याच्यासाठी खूप काही प्रयत्न पण केले, पण यांनी लोकांनी जे असे वाईट माणसं असतात त्यांनी आमच्यावर वाईट केला. पण याच्यातून आम्हाला एक सबक भेटली की कोणावरती ना डोळे बंद करून विश्वास नाही ठेवायचा. तो मित्र असू दे, तेव्हा पण आम्हाला कोणावरती विश्वास नव्हता, पण एक आपण बोलतो एक एक्सपिरियन्स घेत होतो, नवीन होता आपल्यासाठी. आणि हे करायच्या अगोदर स्नेहा पण मला म्हणाली होती काही मित्र कोण नसतात, कोण काय एवढा करणार, का तुम्हाला बेस्ट देणार, का तुमच्यासाठी 3-4 लाख रुपये कमी करणार. मला असा झालेला आहे घरी येऊन की नाही, ते फक्त बोलले ना, त्यांच्या बोलण्यावरती आपण विश्वास करतो आणि सर्व आमचं सोनं विकून दिला. आणि आजच्या डेट मध्ये आमचा भरपूर नुकसान झाला, पण ठीक आहे, काय नाही नुकसान झालं ते ठीक आहे, पण जे हॅरेसमेंट झाला, आमचा मानसिक त्रास झाला आम्हाला. ते 3 महिने आमचे स्वप्न बघितले
स्वप्न पूर्ण बघायला स्टार्ट केलेलं की आपण नवीन घर होणार, आम्ही हे करणार. किचन पण जसं आता तुम्ही बघताय ना या रूमचा तसंच होता, मस्त 2 प्लॅटफॉर्म वाला, खूप सुंदर असा फ्लॅट होता, व्ह्यू पण खूप सुंदर होता, असाच फ्लॅट होता. हा तर कसं झालं माहितीये का, त्या गोष्टी घडले, मला इतकी एन्झायटी की मला नुसतं चेस्ट पेन होतोय. एका व्हिडिओ मध्ये दादाने पण सांगितलेलं बघा, यांचा सर्व सोनं विकलं, क्लास न्यायला एन्झायटीचा अटॅक आलेला, सगळी गोष्टी शेअर केल्या आम्ही. असं नव्हतं की नाही केलेत, या छोटी छोटी गोष्टी आम्ही ते पण आम्ही करणार नव्हतो, ते शेअर दादानी केलेला की यांच्यासोबत एवढं झालंय. पण आता ते परत रिवाइंड झालं आम्हाला की, आणि आम्हाला फक्त एवढं शेअर करायचं तुमच्यासोबत की आम्ही या गोष्टीतून निघालो, बाबा महाकाल होते म्हणून. मग त्यानंतर आपण तिथून डील कॅन्सल केली. मग बिल्डरला आम्ही विचारलं का तुम्ही आता आम्हाला पैसे कधी देणार. मग बिल्डरने सांगितलं का मंगळवारी देणार. मग जसं घरी आलो आणि आम्ही एवढे आम्हाला हे झाला ना का, आमचं नाही कामामध्ये लक्ष, नाही व्हिडिओज वरती लक्ष, नाही मसाल्यांवरती लक्ष, आम्ही भरपूर ॲडजस्ट झालतो. मग नंतर आम्ही पूजा बिजा केली, महाकाल बाबांजवळ प्रे सुद्धा केला. पण आम्ही कुठेही बाबांवरती ब्लेम नाही केला की बाबा तुम्ही काय. आम्हाला असं होता की जे काय आपल्यासाठी होणं चांगलं असेल ना त्याच गोष्टी बाबा करतील. ते विश्वास आज पण आहे आम्हाला की बाबा जे काय देणार ना चांगला देणार आहे. ते भले आपल्याला रेंटच्या रूम मध्ये राहू दे, पण आपल्याला सुकून भेटली, शांती भेटली. कारण जे 3 महिने आम्ही काढले ना, एवढी मेहनत, जीवाचा बोलतो ना, जीवाची हे पण नाही केली आम्ही केअर की अरे काय कामच करायचं, काम पैसे, कारण आम्हाला ते फक्त अमाऊंट दिसत होता की ते बिल्डरला द्यायचंय ना, आम्ही खात होतो ना पित होतो, पुन्हा वेगच चाललेला. तर ते एन्झायटी झाल्यानंतर कुठं ना कुठं आम्हाला वाटलं की ज्या गोष्टी झाले ते चांगल्यासाठी झाले, बरोबर. कारण आपल्याला आणि अजून मग त्याच्या नंतरची पण स्टोरी आहे. तर मंगळवार आपल्याला दिला होता. मग आम्ही मंगळवारी गेलो पैसे घेण्यासाठी. मित्राला फोन केला, तर मित्राला सांगितलं का बिल्डर बोललाय का मंगळवारी पैसे देतोय, तर आता आम्ही आज येतो घ्यायला. आम्ही गेलो पैसे घ्यायला आणि नंतर जसं बिल्डर जवळ बसलो ना, तर डायरेक्टली बिल्डर बोलायला, मी मंगळवार बोलाही का, मी नेक्स्ट मंगळवार बोललो. म्हणजे तो असा आम्हाला फिरवायला लागला. नंतर माझा असा डोका फिरला ना. पण नंतर मला असं वाटलं की नाही, आपले पैसे काढायचे आहेत, आपण शांतपणाने जे काही करूया. असा हात मी माझा हात इथे असं शिवर होत होता, असं वाटत होतं थांबा शांत. मी त्यांना बोलले, मी यांना बोलले की गप फसा आणि आपण बोलूया. माझा मूर्ख नालायक मित्र अजिबात बिल्डर जवळ बसायला येत नव्हता. तेव्हा पण नाही आला तो मुद्दामून, मी बाहेर एक काम करतो बिल्डर सोबत बसून बोल म्हणून, मी येतोय नंतर थोड्या टाइमात. एकदम लाईटली घेत होते हे लोक, देणार. मग नंतर त्याला मी काय बोललो, कोणाला, बिल्डरला बोललो, देखो मैंने आपको पैसा दिया, वो मेरे को कुछ भी करके रिटर्न चाहिए. 1.5 महीना तो आपने मेरा पैसा यूज किया, मेरे को उससे कुछ लेना देना नहीं, लेकिन मैंने जितना पैसा दिया है, मेरे को आप मंगलवार बोले थे, मैं आया हूँ, मुझे कुछ भी करके दे दो. आज हमारे कितने प्रॉब्लम चल रहे हैं पता है आपको. पूरा सोना बेचा, सर्व सोना विकला. माझी बायको एवढी टेन्शन मध्ये, तिला झोप नाही येत रात्रभर. जर उद्या काय झालं तर याचा जबाबदार कोण. मग नंतर त्यांनी सांगितलं का आम्हाला शनिवारी म्हणून देतोय पैसे ना, सॅटर्डे देतोय. मी बोलतो तुम्ही थोडा अजून थांबा, बोलला 2-3 दिवस, मी शनिवारी देतो. शनिवारी द्यायला तयार का झाला तो, त्याला पण एक रिझन आहे. कारण आम्ही काय सांगितलं, जेव्हा तुला सोना दिलाय तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवली आणि व्हिडिओ पण आम्ही त्याला दाखवली, ही बघ व्हिडिओ. तो तेव्हा त्यात थोडासा हे झाला, म्हणजे घाबरल्यासारखा झाला. तर युट्यूबर मी बोलले की आमचे तेव्हा त्याला माहित नव्हतं आपण युट्यूबर आहोत ते. तर मी मग चॅनल पण सांगितलं, हे बघा आमचा चॅनल एवढे सबस्क्रायबर आहे. त्याने एकदम आम्हाला बघितलं की अरे हा खरंच आहेत. तर मग त्याला असं वाटलं की ठीक आहे, बोलते आप लोग टेन्शन मत लो, मैं देता हूँ करके असं बोलला. सॅटर्डे पण थांबायला सांगितलं. मग ह्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी यांचा डोका परत फिरला, मित्राला कॉल केला, एवढे याच्यात बोलले नाही, हे वेगळेच आणि टोन मध्ये. त्यांना पण वाटलं की आता जर त्याचे पैसे नाही दिले तर हा काहीही करेल, कारण त्यांना पण यांचा राग माहिती पहिल्यापासून की किती हे खूप रागीट आहे. कारण ते मला पहिल्यापासून ओळखतात, 15-16 वर्षापासून ओळखतात, सोबत कामाला होतो तेव्हा. पण कसं आहे, आता बाबांची भक्तीमध्ये आलो तर आपण थोडंसं शांत नेचर झालाय की ठीक आहे बाबा, कर्मांवरती सोडतो आपण. जास्त जरा मला हे झालेलं, मी त्याला असं ऐकवलं ना का त्यांनी लगेच 2 ते 3 दिवसामध्ये रेडी झाले पैसे द्यायला. मग नंतर ते आम्ही पैसे घ्यायला गेलो, त्यांच्या बिल्डरच्या ऑफिसला त्यांनी बोलवलं आम्हाला. मग तिथून आम्ही पैसे घेतले आणि आम्ही घरी आलो. तेव्हा आम्हाला बोलताना एकदम रिलॅक्स झाला. हा नुकसान झाला आमचा, जाऊ दे, काही फरक नाही पडत. हो, पण आपले पैसे परत भेटले हे खूप इम्पॉर्टंट होतं आपल्यासाठी, कारण आपण खूप मेहनत करून कमवलेले. जर असा कुठेही काय झाला असता,
आता मी अजून एक सांगते, एक ताईने आपल्याला कमेंट केली स्क्रीनवरती, आम्ही शो करणार की दादा मी 5 वर्ष काम केला, घर काम करून मी 5 लाख रुपये डाऊन पेमेंट साठी माझं सोनं विकला आणि बिल्डरला दिला, बिल्डर पण गेला, पैसे पण गेले आणि घर पण नाही मिळाला. तर बघा इथे काय झालं, इथे आपण महाकाल बाबांची तर कृपा आहेच आणि तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे, तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे. जेव्हा त्याला आम्ही युट्यूब चॅनल दाखवला तेव्हा तो रेडी झाला, घाबरला आणि आपल्याला पैसे रिटर्न दिले. असे कितीतरी लोक आहेत. जर आम्ही त्या टायमिंगला व्हिडिओ बनवला असता की या बिल्डरने असा जाईल, आमच्याजवळ चान्स होता, उभे झाले असते तुम्ही सगळे आमच्याजवळ चान्स सुद्धा होता आपला चॅनल व्हायरल करण्यासाठी. पण आम्हाला कसं होतं माहितीये का, जर आपण त्यावेळेस व्हिडिओ बनवले असते ना तर आम्ही ना निगेटिव्हिटी मध्ये घुसलो असतो. आता पण तुम्ही विचार करा, आम्ही त्यांचं नाव घेऊ शकतो, पण आमच्यामध्ये कुठे ना कुठे चांगले पण आहे की आम्ही त्यांचं नाव खराब नाही करत. बाबांनी आम्हाला एवढा दिलाय, आज ना उद्या आमचं घर होणार आहे. आम्ही खूप वेळा व्हिडिओ मध्ये सांगितलेलं देणे वाला भी वही है और लेने वाला भी वही है. लक्षात ठेवा, मेल्यानंतर काय आपल्याला वरती घेऊन जायचं, सगळं आपल्याला इथंच सोडायचं आहे आणि जायचं, बरोबर ना. उभारून काहीच नाही होणार आहे. या गोष्टी कर्म आहे, कर्म फिरून आपल्यापर्यंत येणार. जरी आम्ही त्या टाइमला हर्ट झालो, बाबांपर्यंत आम्ही पोहोचवलं, आम्ही रडलो, बाबांनी आमच्या डोळ्यांचं पाणी बघितलंय. ते उद्या ना म्हणजे बोलत ना, ते कधी ना कधी त्यांना ते रिअलाइज होणार की आपण कोणासोबत तरी वाईट केलं म्हणून आज आपला वाईट होत आहे. पण आम्ही कधीच बोलणार नाही बाबाला की कोणाचाही वाईट करा. फक्त आमचं जे मन दुखला ते बाबांनी बघितलं आणि बाबांनी आम्हाला त्याच्यातून सावरला की तुम्ही टेन्शन नका घेऊ. मग त्याच्यानंतर मग आम्ही उलव्याला, मग आम्ही 1-1.5 महिने सोडला, उलव्याला घर शोधायला स्टार्ट केलं. घर शोधायला, कारण आपल्या जवळ डाऊन पेमेंट साठी पेमेंट पैसे पण रेडी होते. उलव्याला घर शोधायला लागलं तेव्हा पेपरचा प्रॉब्लेम झाला. तर पेपरचा प्रॉब्लेम आल्यामुळे मग आम्ही काय केला, सोडून दिला टॉपिक की आता सध्या आपण स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवायचं आहे की उद्या पेपरची गरज नाही लागली पाहिजे, ना कोणच्या माणसाची गरज लागली पाहिजे की पैसे द्या, हेल्प करा. बस आता आपण जे काही करणार, बाबांची इच्छा असेल तेव्हा आपल्याला घर भेटणार. बरोबर. आता खूप जणांचं क्वेश्चन असं असेल का त्या बिल्डरचं नाव काय, त्या तुझ्या मित्राचं नाव काय. कदाचित जर आम्ही जातो पुष्पक नगर मध्ये प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करायला, कदाचित जर ते आम्हाला भेटले तर बघा आम्ही इथे त्यांचं नाव नाही घेणार. पण तुम्ही एक काम करू शकताय, हा आमचा बिझनेस नंबर आहे, हा मसाल्याचा आमचा बिझनेस नंबर आहे. जर तुम्ही आज उद्या फ्युचर मध्ये कधीही पुष्पक नगर मध्ये जाताय प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करायला, तर सर्वात पहिले आम्हाला तुम्ही मेसेज करा आणि मग तुम्ही पुढे तिथे हे करा, आम्ही तुम्हाला सांगा, आम्ही नाव सांगणार तुम्हाला, त्या मेसेज मध्ये रिप्लाय करणार की कोण होते ते 2 माणसं ज्यांच्याकडून तुम्हाला सावध राहायचं आहे. बस दुसरा काय नाही. आम्ही ज्याच्यातून निघालोय परिस्थितीमध्ये आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत, आम्ही खूप दिवस बघितले, तर हे एवढूसा होता आमच्यासाठी. त्याच्यातून आम्ही निघून आता बघा किती हॅप्पी आहोत. महाकाल बाबांनी आम्हाला भरपूर स्ट्रॉंग केलेलं आहे एवढे वर्षात. खरंच आम्ही खूप दिवस बघितले. मी तुम्हाला सगळे ते लव्ह स्टोरी मध्ये तुम्ही ऐकलंय आमच्याकडून, एवढे दिवस बघितले. हे नथिंग होता, पण एक असते ना की त्या टायमिंगला आपल्याला ते कोणाचा आधार नसते, काय नसते ना, आपण खूप फील करतोय. तर त्या गोष्टी आमच्यासोबत घडले. पण आज आम्ही परत एकदा नवीन, तुम्ही बघितलं, आता आम्ही हा जो फ्लॅट घेतलाय, आम्ही सगळे गोष्टी शेअर केले की कसा घेतलाय, कसा भेटलाय. तरी खूप लोकांचे मेसेज आहे स्वतःचा घेतला का, स्वतःचा घेतला. तर खूप जणांचे कमेंट येत होत्या मी हा नवीन घर घेतलाय का. पण आपले जे रेग्युलर ब्लॉग बघतात ते सुद्धा त्यांना कमेंट करत होते का त्याही हा रेंट हाऊसच घेतलेला ऑलरेडी सांगितलंय, तरी त्यांना विश्वासच नाहीये. पण आता मध्ये ना एकदम भरपूर प्रमाणात तुमचा डिस्कस होत होता कमेंट बॉक्स मध्ये, आम्ही हे बघत पण होतो. म्हणून आम्ही विचार केला आता होम टूर दाखवायच्या अगोदर हे क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सोना विकेपर्यंत आम्हाला बिल्डरने आणि मित्रांनी फसवण्यापर्यंत हे तुम्हाला दाखवलं, आणि जेणेकरून तुम्हाला समजेल आमच्या मुलीसाठी ना, आमच्यासाठी एक घर, स्वप्नातलं घर घेण्यासाठी आम्ही काय काय त्रास केले, आम्ही काय काय बोलताय ना हे केलं, आम्हाला माहिती. आणि याच्यातून आम्हाला एक सीख पण मिळाली आहे की घर स्वप्नातला स्वतःचा असो किंवा रेंटचा असो, जिथे आपण खुश आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत, तो आपला घर आहे. तर आम्ही, तुम्ही बघितलं, या घरात आल्यापासून आमचं घर करतोय. कारण अजूनपर्यंत या घरात कोणच नाही आला, आम्ही फर्स्ट आहोत. तर आम्ही याला आमच्या, तुम्ही बघा ना किती, मला नेहमी मी जे आपण घरात जाते ना तो मला माझ्यासाठी आमचंच असतो. बरोबर. तर हा पण आमच्यासाठी, जो पण आम्ही इथे आहोत आमचंच घर राहणार. आणि आम्ही एवढं खुश का होतो माहितीये का, पुष्पक नगर मध्ये जो घर बघितलेला तो सेम असाच होता.
आपण यांना व्ह्यू पाहिजे होता, सी व्ह्यू वाला, हा भेटलाय. सुंदर असा नेचर बघायला मिळतोय आम्हाला, शांतता आहे, कोणाचा त्रास नाहीये. आम्ही जेव्हा उलवेमध्ये राहायला आलो तेव्हा 2018 मध्ये का 2017 मध्ये मी स्नेहासोबत शेअर केला होता का स्नेहा जर आपल्याजवळ पैसे आले ना फ्युचर मध्ये तर आपण ना सी व्ह्यू वाला घर घेऊ, किती मस्त वाटेल ना. आणि खरं सांगू नंतर आम्हाला समजला का बाबा आपल्याला पहिले ट्रायल साठी घरामध्ये राहायला पाठवलेलं आहे, तुम्ही ट्रायल करा मग नंतर तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती घर घ्या. म्हणून आम्ही खुश होतो का एवढं भारी आपल्याला घर भेटलेलं. आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट ना की 3,000 रेंट पासून आम्ही 1 BHK ला राहिलो. परत मग आमच्या खूप फायनान्शियल प्रॉब्लेममुळे आम्हाला 1 RK ला शिफ्ट व्हावं लागला आणि आज आम्ही 2 BHK मध्ये आलो. हे आमच्यासाठी ग्रोथ आहे आणि आम्ही खूप खुश आहोत. असं नाही की आमचं स्वप्न तुटला, आम्ही एक्सेप्ट केला. बघा लाईफमध्ये ना 2च गोष्टी आम्ही हे शिकत चाललोय महाकाल बाबांकडून आल्यापासून, एक्सेप्टेशन आणि एक्सेप्ट. 2 गोष्टी आपण कोणाकडून एक्सपेक्टेशन नाही ठेवायला पाहिजे आणि जे लाईफ मध्ये घडतोय ते एक्सेप्ट केलं पाहिजे. तर आम्ही आता एक्सेप्ट करायला शिकलोय म्हणून आता खुश आहोत. आणखीन एक महाकाल बाबांचे आम्ही भक्त आहोत म्हणून तुम्हाला आता आणखीन एक मी तुमच्यासोबत एक गोष्ट क्लिअर करेन. म्हणजे आजच आम्ही तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, आजपासून कुठलीही फ्लॅटची व्हिडिओ आम्ही बनवणार नाही, कारण आम्हाला खूप त्रास झाला. कदाचित जर आपल्या युट्यूब फॅमिलीमधून कोणाचे जर पैसे फसले तर त्यांना किती त्रास होईल. म्हणून आजपासून आम्ही कुठल्याही प्रॉपर्टीची आणि फ्लॅटची व्हिडिओ प्रमोशन करणार नाही, हा आमचा शब्द आहे. उद्या आपल्याला व्हिडिओ बनवायला आम्हाला एवढा त्रास झाला पण बाबांची कृपा, बाबांनी आम्हाला सांभाळला आणि आम्हाला त्याच्यातनं निघालो. कोणाची गरज नाही लागली याच्यात. बस आम्हाला तुम्हाला हे सोबत तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आम्ही तर विचार केला का ह्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही करणार, आम्ही किती त्रास काढलाय याच्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट, आम्ही नवीन बेड घेतलाय, नवीन फ्रीज घेतली, आमची आम्हाला पाहिजे. आता मी हे पण तुम्हाला सांगतो आम्ही कसं ठरवलेला, जेव्हा आपण पुष्पकनगर मध्ये जेव्हा आपण शिफ्ट होणार तेव्हा आपण या सर्व गोष्टी घेणार असं ठरवलेला आणि तसंच घर आपल्याला इथे भेटला. आणि आम्ही काही विचार केला, आज आपल्याला जी खुशी भेटते ती आज का नाही आपण जगू शकत, उद्या का बघायचा, उद्या राहतील का नाही, मग आज आपण जिवंत आहोत आजच घेऊया. मग भले तो रेंटचं घर असो नाही तर स्वतःचं घर असो, स्वतःचं घर घेऊ तेव्हा या गोष्टी आपण शिफ्ट पण करू शकतो ना. पण आपली खुशी आज आहे, उद्या राहणार की नाही ते नाही माहिती ना परत. आणि आपल्याला उद्या त्याच्यात खुशी भेटणार आणि उद्या जरी राहिलो आपण आणि उद्या ती आपल्याला खुशी भेटेल ती तू गॅरंटी देतच का त्याच्यामध्ये? नाही. आज घेतली म्हणून आपल्याला ती खुशी भेटली ना. आणि अजून बघा ना त्या गोष्टी आम्हाला बघून खुशी भेटते. तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जे वाटतं ते आज करा, उद्यावरती डिपेंड राहू नका. आम्ही हे गोष्टी आता शिकलोय. बघा आमच्या बाबांचं हेच असेल की तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, लाईफ काय आहे, कारण लाईफ म्हणजे आज आहे, उद्याचं कोणी. खूप लोक बोलतील तुमचं अख्खं आयुष्य पडला ये ते, नाही, कोणाला कोणचंच नाही माहिती, फ्युचर नाही बघू शकत. जे बोलतात त्यांना पण नाही माहिती की आज आपण बोलतो उद्या राहणार का नाही राहणार. म्हणून आम्ही ठरवला जे आपल्याला वाटते मोठी मोठी माणसं त्यांच्याजवळ एवढी प्रॉपर्टी असून युट्यूबर सुद्धा ते स्वतःचं घर सोडून, स्वतःचं हक्काचं घर सोडून रेंटचं घर इंटेरियर करून, खूप सारे ब्लॉगर आहे, तुम्ही सर्च करा, रेंटच्या घरात गेलेत, इंटेरियर केलाय व्ह्यू चांगल्यासाठी. तर आपल्याला जर हे रेंटमध्ये ऑलरेडी भेटलाय तर का नाही आम्ही खुश राहणार. तर आम्हाला जे गोष्टी पाहिजे ते आम्ही घेतच राहणार. ते काय नवीन घर होणार नाही होणार ते नंतरची गोष्ट आहे. पण आता आम्ही सध्या स्टॉप केलाय. फ्युचर मध्ये काय असेल ते आम्ही ते बिंदास व्हिडिओ बनवूनच दाखवणार, ते लपवणार पण नाही. ज्या गोष्टी घडतील उद्या जर असं आता झाला तसं होईल डायरेक्टली ऑन कॅमेरा, कोणीही असू दे. मग ते आता तुमचा पण कन्फ्युजन दूर झाला असेल तर हा रेंटचा आहे आणि आम्ही ठरवलेला का होम टूर द्यायचा आमचा आहे. खूप खुश, कारण रेंट आपण भरतो त्याच्यामध्ये स्वतःच्या गोष्टी सर्व आपल्या आहेत. भले रूम ओनर नाही इथे राहत पण आपला आहे हा घर, कारण दर महिन्याला आपण त्यांना रेंट देणार आहोत आणि आपण या घरामध्ये राहणार, आपण केअर करणार घराची, आपण काळजी घेणार, घर आपली काळजी घेणार, आपल्याला झोपायला खायला वगैरे एक छत आहे आपल्यासाठी. तर आपलंच झाला ना. मी तर आपलंच मानते. तुम्हाला आल्यापासून एवढी खुश आहोत आम्ही की आमचंच घर आहे. खरंच खुश आहोत कारण हे जे घर आहे ना खूप पॉझिटिव्ह आहे आमच्यासाठी. आल्यापासून आम्ही खूप याच्यातून बघितलं की आम्ही खूप चेंज झालोय, कारण आम्ही प्रत्येक गोष्टी एक्सेप्ट करतोय आधीपासून, पण इथे आल्यापासून अजून आम्ही खूप खुश राहतो. बस एवढंच आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. आम्हाला खूप टेन्शन होतं पण आम्ही त्याच्यातनं निघालो आणि आता हॅपी आहोत, खुश आहोत. आमचं नुकसान झाला भले पण सोबत आहोत ना.
दुःख पण काढलं आणि आता चांगले घरात पण आम्ही दोघे सोबत आहोत. आम्हाला कुठे जायचं तर आम्ही सोबत जाऊ शकतो, काय खायचं ते खाऊ शकतो, फिरायचं ते फिरू शकतो. कशाला तेवढं टेन्शन घेऊन लोड घ्यायचं. तुला जे पाहिजे ना तू बिंदास बोल, तू घे, तू टेन्शन नको घेऊ. मी उलट आपण न्यू घरात जाऊ ना तेव्हा, तर हे मला यांनी ते समजावलं, आत्ताच तू घे, उद्याचा नको विचार. 2 वर्षांनी आपण बोल, नाही तर 1 वर्षानं घर घेणार. हिला मी सांगितलं तू बोलते का आपण घर घेणार तेव्हा या गोष्टी घेऊ, पण तुला जी आता खुशी आहे ती तू लिहून देतेस का 1 वर्षामध्ये तीच तुला खुशी असणार? रिअलाइज झालं की नाही होणार. तर हे मला ते पण, सानू पण आता मोठी होणार, ती आता हक्काने मागते पप्पा मला बेड हवाय, मी माझा बेडरूम पाहिजे. तिला पण घेतला, तिला आता मॅट्रेस पण ऑर्डर केली. ती बोले मला गादीवाली पाहिजे, मस्त मोठी आली पाहिजे तिला. कारण बाबाने आपल्याला तेवढा तरी एक हे बनवलेलं आहे की आपण गोष्टी घेऊ शकतो, खर्च करू शकतो आणि स्वतःच्या खुशीसाठी करतोय, तर हे खूप इम्पॉर्टंट. आणि आता हा ब्लॉग एंड करता करता एवढंच सांगेन का जे काही मनाला हवं आहे ना ते सर्व गोष्टी करा, सेव्हिंग पण करा आणि जे तुम्हाला ज्याच्यामध्ये हॅपीनेस भेटते ना ते नक्कीच करा. मनाची शांती म्हणजे परमात्माची शांती, हे लक्षात ठेवा कधी. मी तर हेच गोष्टी फॉलो करतोय की जर सर्वात पहिली प्रायोरिटी स्वतः असलं पाहिजे माणसाचा, की आपली फॅमिली खुश तर आपण खुश. तर हे आम्ही आता तेच गोष्टी करतोय. दुसरे काय बोलतात, कोण काय करते, कोणी बंगलो घेतलाय, कोणी करोडची गाडी घेतली, आणि आम्हाला काहीच फरक पडत नाही. किती कमवलं ना तरी माणूस शमशानमध्येच जाणार आहे. शमशानामध्ये सोबत जाऊन एक घर, बंगला, कार काहीच नाही घेऊन जाणार. म्हणून आपल्या माणसाचा जन्म भेटला, मस्तपैकी सुखी राहा, आनंदात राहा, दुसऱ्यांची मदत करा, दया माया सर्व करा. कारण तुमच्या सोबत जाणार ना तर तुमचा कर्म जाणार, नाव जाणार, कर्म जाणार. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.